अशाच आपल्या परिसरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमचा चॅनलला सबस्क्राईब करा। नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असून या जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थांची अवैध तस्करी होऊ नये किंवा महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला अवैध गुटखा व पान मसाला हा विक्री होऊ नये, जेणेकरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात जाऊ नये यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून नंदुरबार जिल्हा हा अंमली पदार्थ मुक्त जिल्हा करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। गुटखा सेवन केल्यामुळे आरोग्यास हानिकारक ठरतो व कॅन्सर सारख्या रोगास आमंत्रण देतो। शहादा शहरातील दोंडाईचा रस्त्यावरील संविधान चौकात वाहनासह 24,34,000चा तंबाखू साठा पोलिसांनी जप्त केला आहे। याबाबत शहादा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। शहादा येथील दोंडाईचा रस्त्यावरील संविधान चौकात एक आसियर क्रमांक MH04HY3009 मध्ये 6,48,000 रुपये किमतीचा 2,160 बबूगोल्ड सुगंधी तंबाखूचे पाकिटे, 1,98,000 रुपये किमतीचे 660 बब्बूगोल्ड सुगंधित तंबाखूचे पाकिटे, 2,88,000 रुपये किमतीचे 960 बब्बूगोल्ड सुगंधित तंबाखूचे पाकिटे, 13 लाख रुपये किमतीचा आयसर असा एकूण 24,34,000चा मुद्दे मालावर कारवाई करीत पोलिसांनी जप्त केले आहे। याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी आनंद पवार यांनी शहादा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली, त्यानुसार आयसर चालक मोहन माळी राहणार माळीवाडा, नंदुरबार याच्याविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसेच वडाळी परिसरात देखील गुटखा माफियांनी उच्छाद मांडला आहे। पोलिसांनी वेळेवर त्यांच्याही मुसक्या आवळून कारवाई करणे अपेक्षित आहे। श्री न्यूज शहादा।